फुगे. छान छान मुलांसाठी छान छान फुगे. फुगा, फुगा. सांभाळून, हातातून सुटून उडून नको जायला. फुगा, उड, उड, उड. उडणारे फुगे. फुहू. फुगा. ओके ओके, रडू नको टुकी. घे, तू पकड. टाईट पकड हा टुकी. नाही. टुकी, मी सांगितलं होतं ना टाईट पकड. काय चाललंय पिकू? आई, बघ ना, टुकीने सगळे फुगे वर उडवले. ओहो, हं? पापा प्यारी, हं? तुम्ही फुगे खाली आणू शकता का? ते तर मला सहज शक्य आहे. खाली या, खाली या, लवकर खाली या, खाली या, खाली या. अ, आ. अ, आ. ओहो, हवा राणी तर फुगे अजूनच दूर घेऊन गेली. ओके, माझ्याकडे एक आयडिया आहे. आपण स्वतःचाच एक उडणारा फुगा बनवूया. ते कसं काय आई? आपण बनवूया एक गरम हवेचा फुगा. वाह, खूपच छान आयडिया आहे. चला बनवूया. पापा प्यारी, तुम्ही ती मोठी बांबूची टोपली घेऊन याल का? मी जाड कापड घेऊन येते. हम्म. पिकुटुकी, जा घराच्या मागून काही बांबू आणि वेद घेऊन या. आ. आता आपण उडायला तयार झालो. आपण उडणार. उड, उड, उड. पापा प्यारी, आता फक्त तुम्ही आगीची सोय करा. मी हा गेलो आणि हा आलो. काय मग मुलांनो, उडायला तयार? आपण तर फुग्यात बसून उडतोय. टुकी उड, पिकू उड. हवा राणी ये, आम्हाला उडवून ने, छान छान फुग्याला दूर दूर ने. माझं जहाज निघालं एका रशीवर. हुश, वुप वुप वुश. बूम बुप बुश. पिकू
चाललं घराच्या आत. व्रूम, व्रूम. हा टॉवेल घेऊन बाथरूम मध्ये जा. जहाजाला पकडायला एक जाळं टाकलं गेलंय. व्रूम. टुकी, टॉवेल. टॉवेल. वुश, वुश. हिरवा हिरवा ऑक्टोपस. हिरवा हिरवा ऑक्टोपस म्हणतो की चला आता आंघोळीची वेळ झालीये. आता जहाज आंघोळीला जाणार. अरे रस्ता संपला. टुकी, आता तर बाथटबच्या समुद्रात जावंच लागेल. समुद्र. आता पिकू, टुकी आणि मेमे आणि जहाज एका मोठ्याशा लाटेबरोबर समुद्रात घुसले. आणि मग सगळे छपाक छपाक आंघोळ करू लागले. गोष्ट संपली. अहो बाबा, आपण का थांबलोय? आपण ट्रॅफिक सिग्नलवर आहोत पिकू. लाल लाईटचा अर्थ आहे थांबा, म्हणून आपण थांबलो. आणि जेव्हा लाईट होईल हिरवी तेव्हा आपण जाऊ शकतो. आणि त्या अशा डान्स का करतायत? त्या ट्रॅफिक पोलीस आहेत पिकू. ट्रॅफिक सिग्नल सांभाळणं त्यांची ड्युटी आहे, रस्त्यावर आपल्या सेफ्टीसाठी. हो हो टुकी. बघा, लाईट हिरवी झाली म्हणजे चला. आज आपण याच्यासोबत एक नवा खेळ खेळूया. वाव, हे काय आहे? हे आहेत आपले ट्रॅफिक सिग्नल्स. लाल सिग्नल म्हणजे सगळ्या गाड्यांनी थांबायचं आणि सिग्नल जेव्हा हिरवा होईल तेव्हा गाड्यांनी चालायचं. हिरवा सिग्नल झाला म्हणजे मी तर झूम करून गायब. ओके बिन्नी, तर आपण तिघे गाड्या बनवून इकडे तिकडे फिरू आणि हे दोघं ट्रॅफिक सिग्नल बनतील. ठीक आहे? गिन्नी, लाल म्हणजे थांबा आणि टुकी, हिरवा म्हणजे चला चला चला. तुम्ही दोघं इथे उभे राहा आणि जेव्हा आम्ही इथून जाऊ तेव्हा आम्हाला लाल किंवा हिरवा सिग्नल दाखवा. मी तिथून फिरून येतो. मी पण.
मी तर ह्या झाडाभोवती पूर्ण गोल करून तुम्हा दोघांपेक्षा लवकर परत येईन. बोललो होतो ना, मी पहिला येणार. ए, मला का थांबवलंस गिन्नी? मी तर शर्यत जिंकणार आहे. चला चला चला. आऊच. अरे चमचम, पिकू, तुम्ही थांबला का नाहीत? लागलं. पण टोकीने तर आम्हाला हिरवा सिग्नल दाखवला. तू रस्त्याच्या मधोमध का उभा होतास? मी तर जिंकत होतो, पण गिन्नीने मला थांबवलं. पिकू, खरं तर आपली चूक आहे. आपण सिग्नल या लहान मुलांच्या हातात दिले, म्हणूनच तर आपली टक्कर झाली. हो, ट्रॅफिक पोलीस तर खूप लक्षपूर्वक सिग्नल सांभाळतात. चला, आता मी करून दाखवतो. आता तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की लाल म्हणजे थांबा आणि हिरवा सिग्नल म्हणजे चला. समजलं? रेडी 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 स्टेडी गो गो गो. गो गो गो. इथे छान ऊन पडलंय. आई, आणखी किती वेळ लागेल पापडांना वाळायला? पापा, पापा. बस अजून थोडासा वेळ. तुम्ही दोघे इथेच बसा. लक्ष ठेवा, नाहीतर चिमण्या हे खाऊन टाकतील. हं? ओके आई. आमचे पापड, चला पळा इथून. पळा, ह्या पुन्हा आल्या. चला पळा. आई, या चिमण्या तर पुन्हा पुन्हा येत आहेत. चला, यांना पळवण्यासाठी आपण एक बुजगावणं बनवूया. ते काय असतं? अरे, बुजगावणं म्हणजे स्कॅरक्रो. चष्मा. काय आयडिया आहे टुकी. आता तर हे बुजगावणं एकदम खरं खरं वाटतंय. हं? हं?
महाप्यारी, बाहेर कोणीतरी अनोळखी उभा आहे. पिकू टुकी, आजकाल बदमाश घरात घुसण्याच्या बातम्या खूपच येत आहेत. ह्याला तर आता मी अद्दल घडवतो. अहो पण ते आवाज नको, त्याच्या लक्षात येईल. हा तर स्केअरक्रो आहे. हो, तेच तर मी कधीपासून सांगण्याचा प्रयत्न करतेय. स्केअरक्रो इतका खरा दिसला की बाबा हे बघून फसले त्याला. खूपच गरम होत आहे. थंड पाणी हवंय. हॅलो. पिकू, उन्हातून आल्या आल्या लगेच थंड पाणी पिऊ नये. तुझा घसा खराब होईल. बसून पाणी पी बेटा. मज्जा आली. टुकी, टुकी, माहितीये आज रस्त्यात काय झालं? ओहो पिकू, तुझा घसा तर खरंच बसला. आता शांत बस, नाहीतर तुझा आवाज पण जाईल. अहो बाबा, माझी गोष्ट तर रस्त्यात एक मोठा अरे पिकू, तुझा आवाज तर खरंच गेला. काही हरकत नाही. चल, तुझ्या घशाला ठीक करण्यासाठी काहीतरी करूया. पिकू, हा काढा सुद्धा पी. घशाला आराम मिळेल. नाही नाही पिकू, हे तर पूर्ण प्यावं लागेल. आणि त्यानंतर हे मधाचं गोड गोड चाटण घे. पिकू, या गरम पाण्याची वाफ घे बघू. यामुळे घसा मोकळा होईल. एक मिनिट पिकू, त्यात 2 थेंब निलगिरीचं तेल टाकूया. पिकू, तोंडाने श्वास घे.
खूप गरम होत आहे. मी तर घामाघूम झालो. आई बाबा, तुम्ही दोघं मला काय काय करायला लावताय? पण पिकू, पाहिलंस तुझा आवाज परत आला. हो. मग पिकू, आणखी एक ग्लास बर्फाचं पाणी देऊ का? गरमी निघून जाईल. ना 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 ना.